नमस्कार, अनुष्काच होममेड रेसिपी चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बदामाचा शिरा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, त्यामुळे मी शेअर केलेली रेसिपी सगळ्यात आधी तुम्हाला बघायला भेटेल। मी इथे 20 ते 25 बदाम 5 ते 6 तास भिजवून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला साल काढून घ्यायची आहे त्याची। सगळ्या बदामाची आपण साल काढून घेतलेली आहे। त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत। त्यामध्ये थोडं थोडं करून अर्धा कप पाणी लागतं। तुम्ही एकटी घालू नका आणि बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्याची। त्यानंतर मी ते एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला अर्धा कप तूप घालायचं आहे। त्यानंतर 1.5 कप बारीक रवा घालायचा आहे। बदामाचा शिरा करताना हा बारीक रवाच वापरायचा आहे, जाडसर रवा नाही वापरायचा आहे। 5 मिनिटं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये परत आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे। सोनेरी रंग येईपर्यंत रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। छान असा रवा भाजून झालेला आहे। त्यानंतर आपण तयार केलेली बदामाची पेस्ट घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत 1.5 कप दूध। त्यानंतर आपल्याला पाऊण कप पाणी घालायचं आहे। मी हे बदामाच्या पेस्टचं पाणी धुवून घेतल्यामुळे सफेद दिसत आहे, तर ते पाणीच आहे। गिठळ्या न होऊन देता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे 1 कप साखर घालायची आहे। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता, पण शिरा हा कमी गोडच छान लागतो, त्यामुळे मी 1 कप साखर घातलेली आहे। मिक्स करून 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे। 5 मिनिटांनी साखर सगळी विरघळते, त्यानंतर परत एकत्र करायचं आहे सगळं। पावसाळ्यात थंडीत बदामाचा शिरा पौष्टिक असतो, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।